लोकसभेचा निकाल लागल्यानंतर विधानसभेलाही महाविकास आघाडीची सत्ता येईल, ना भूतो ना भविष्यती असे आमदार निवडून आणत महाविकास आघाडी महायुतीला बेचिराख करेल असे सगळ्यांचेच अंदाज होते। अगदी अलीकडे आठवड्याभरापूर्वी महाविकास आघाडी स्पष्ट बहुमतात जाते असं वाटत असताना महायुतीनं एकामागून एक फिरवलेली राजकीय चक्र आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीनं स्वतःच्याच हाताने माती करून घेण्याचा सुरू केलेला कार्यक्रम, या दोन गोष्टी नीट काळजीपूर्वक पाहिल्या तर सध्या तरी विधानसभेला महाविकास आघाडीचं सरकार येणं ही अशक्य अशी गोष्ट वाटतेय। इनकमिंग होत असताना अजितदादा शिंदे गटाला गळती लागलेली असताना महाविकास आघाडीनं मागच्या आठवड्याभरात नेमक्या अशा कोणत्या चुका केल्यात? महाविकास आघाडी निवडणुकीच्या तोंडावर बॅकफुटला जाण्याचं नेमकं कारण काय? ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांचं सरकार सत्तेच्या खुर्चीवरती बसेल असा असणारा आत्मविश्वास आता गळून पडलाय का? त्यातच केलेलं हे राजकीय विश्लेषण। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र। महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार नाही असं म्हणण्याचं पहिलं कारण ठरतं ते म्हणजे काँग्रेस आणि ठाकरे गटात पडलेला राजकीय विस्तव। खरं तर लोकसभेला विजय झाल्यापासूनच महाविकास आघाडीच्या काही नेत्यांना कमालीचा आत्मविश्वास आलाय, ज्याला ओव्हर कॉन्फिडन्स असं म्हणता येऊ शकतं। या कॅटेगरीतले दोन नावं म्हणजे नाना पटोले आणि संजय राऊत। आता आघाडी म्हटलं की मतमतांतर आली, रुसवे फुगवे आले, पण ते झाकून ठेवून आमच्यात कसं सगळं अलबेल आहे हे दाखवलं तर तो खरा राजकारणी। पण कदाचित राऊत आणि पटोले साहेब यांनी महाविकास आघाडीला खड्ड्यात घालायचंच हे जणू ठरवूनच घेतलंय। संजय राऊत हे कदाचित उद्धव ठाकरे साहेबांपेक्षा मोठे नेते असतील, त्यांना उद्धव ठाकरेंशी बोलावं लागत नसेल, पण आमच्या पक्षात एक प्रोटोकॉल आहे, आमचे पक्षश्रेष्ठी दिल्लीत आहेत, आम्हाला सर्व निर्णयांची माहिती त्यांना द्यावी लागते। तिकडे जयंत पाटील यांना सर्व माहिती शरद पवारांना द्यावी लागते। कदाचित शिवसेनेत ही पद्धत नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे असं भर पत्रकार परिषदेत कमेंट करून नाना पटोले यांनी आघाडीत बिघाडी असल्याचं स्वतःच्या तोंडाने कबूल करून टाकलं। आता यावर शांत बसतील ते राऊत कसले? तुम्ही माझ्या तोंडी घालू नका, मी व्यक्तिगतरित्या कोणावरही मतप्रदर्शन केलेलं नाही, तेवढी सभ्यता सुसंस्कृतपणा आमच्यात आहे असं म्हणून तेही पटोलेवर घसरले। थोडक्यात या दोन नेत्यांनी घेतलेल्या या आडमुठेपणाच्या भूमिकामुळे काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात राजकीय विस्तव आहे। जागा वाटपात काही जागांमध्ये तिढा असल्याचं बॅड इम्प्रेशन सुद्धा या नेत्यांमुळे राजकारणावर पडलं आहे। महाविकास आघाडी सत्तेत येणार नाही हे म्हणण्यामागचं दुसरं कारण म्हणजे ठाकरे गटानं घेतलेली आडमुठेपणाची भूमिका। शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारांची पहिली यादी आली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। महाविकास आघाडीतील सहयोगी घटक पक्ष असणाऱ्या शेकापच्या जागांवर उमेदवार देऊन ठाकरेंनी आघाडीतच राजकीय वादाला तोंड फोडलं। त्यासोबतच शरद पवार गट आणि काँग्रेस सहजपणे जिंकेल अशा पोटेन्शियल असणाऱ्या मतदारसंघात ठाकरेंनी मशालीच्या चिन्हावर उमेदवार देऊ केले। हे कमी होतं की काय म्हणून संजय राऊतांनी शिवसेना ठाकरे गट आमदारांची सेंचुरी मारेल असं जाहीर स्टेटमेंट करत शिवसेना आघाडी धर्म पाळणार नसल्याचं जणू अप्रत्यक्षपणे सांगूनच टाकले। खरं तर ठाकरे यांना लोकसभेला पवारांपेक्षा जास्त जागा सोडण्यात आल्या होत्या, मात्र तरीही मशाल म्हणावी अशी काही पेटलीच नाही। या तुलनेत कमी जागा मिळूनही शरद पवारांनी चांगला परफॉर्मन्स केला। मात्र असं असूनही शरद पवार हे आजही संयम बाळगून आहेत। महाविकास आघाडीला सत्तेत आणण्यासाठी ते घटक पक्षांसोबत संवाद साधून आहेत, मात्र ठाकरेंना, संजय राऊतांना आघाडीपेक्षा मशालीची जास्त चिंता पडली आहे। ठाकरे गटाची ही आडमुठेपणाची भूमिका महाविकास आघाडीवर आवाळ आणू शकते हे वेगळ्या शब्दात सांगायची गरज नाही। महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यातलं तिसरं कारण ठरू शकतं ते म्हणजे महायुतीने तापवलेलं राजकीय रान। लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून महायुती सरकारनं डॅमेज कंट्रोल कसा करता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले। लोकाभिमुख कल्याणकारी योजनांवर भर दिला, त्यांच्यावर वारेमाप खर्च करून जाहिरातबाजी केली। महामंडळावरच्या नियुक्त्या असो की शासकीय अध्यादेशांची एकामागून एक निघालेली सरबत्ती, हे सगळं काही पाहता सत्तेचा हवा तसा वापर करून काहीही झालं तरी पुन्हा निवडून येण्यासाठी महायुती त्यांचे 100% देत होती। एव्हाना आजही आहे। दुसऱ्या बाजूला मात्र ग्राउंड नेटवर्क
कार्यकर्त्यांची फळी, उमेदवारी ठरवणं हे सगळं बाजूला राहिलं आणि महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पद कुणाला हाच प्रश्न वादाचा मुद्दा बनला। यावरून आघाडीत बरीच राजकीय चिखलफेक झाली। ठाकरेंनी तर मुख्यमंत्री पदासाठी दिल्ली वारी केल्याच्याही चर्चा झाल्या। अर्थात हा सगळा घटनाक्रम पाहता महाविकास आघाडीतील या नेत्यांना पोक्त राजकारण समजत नाही हेच स्पष्ट झाले। अपवाद होता फक्त शरद पवार वयाच्या 85 सुद्धा महाराष्ट्र पिंजून काढत तुतारीसाठी एक मोहरा शोधून काढत होते, इनकमिंग करत होते। दुसऱ्या बाजूला मात्र काँग्रेस आणि ठाकरे यांच्यात मात्र सगळं सामसुमच होतं। अर्थात इनकमिंगच्या पातळीवरही शरद पवार सोडता काँग्रेस आणि ठाकरे हे मागेच राहिले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। एकंदरीत काय तर महाविकास आघाडी एकामागून एक चुका करत चाललीये। जागा वाटप घडीला तरी पूर्ण झालेली नाहीये। त्यामुळे 145 या मॅजिक फिगरच्या आत आघाडी अडकली तर त्याला संपूर्ण जबाबदार त्या पक्षाचे नेते आणि त्यांच्या फादील राजकीय महत्वाकांक्षा जबाबदार राहतील असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। बाकी तुम्हाला काय वाटते? महाविकास आघाडी स्वतःच्याच कर्मानं विधानसभेच्या रिंगणातून बॅकफूटला गेली आहे का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।